सर्व BATYच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला जागतिकीकरण ज्याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो, अ, हा टॉपिक पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण अम, उदारीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम पाहितलेले आहेत. खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन्ही परिणाम आपण दोन्ही अँगलने हे आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम या दोन्ही गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर आपण पाहतो की 1991 पासून भारतीय अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था केलेली आहे किंवा जी काही बंधने होती ती बंधने शिथिल केली. आपण पाहतो की बंधने शिथिल करणे हा उदारीकरणाचा भाग आहे आणि खाजगी क्षेत्राला सहभाग करून घेणे हा खाजगीकरणाचा भाग आहे. तर जागतिकीकरण म्हणजे अर्थव्यवस्था आपल्या विदेशी अर्थव्यवस्थेशी जोडणे, की असं म्हणजे आयात निर्यातीवरील बंधने फ्री करणे किंवा मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारणे. सहजरित्या आपल्या देशातला व्यक्ती बाहेरच्या देशात जाऊन वस्तू व सेवांची उत्पादन खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकणे किंवा तशा प्रकारचं फ्री वातावरण देणे, याला थोडक्यात आपण जागतिकीकरण असं म्हणू शकतो. शास्त्रोक्त भाषेमध्ये जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचे एकात्मीकरण होय. म्हणजे सगळ्या अर्थव्यवस्था एकत्रित आणणे याला जागतिकीकरण असं म्हणतो. आपण पाहतो की 1994 मध्ये WTOची स्थापना करण्यात आली आणि WTOच्या अंतर्गत WTO हे सगळं कंट्रोलिंग करत असतं, की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही बंधने आहेत किंवा अडचणी सोडवण्याचं कार्य WTOच्या माध्यमातून होत असतं आणि WTOचं मुख्य उद्देश की जागतिक व्यापार वाढवणे, अ, देशांतर्गत देशादेशांमध्ये व्यापार वृद्धी करणे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे अशा प्रकारचा मुख्य उद्देश ठेवून WTOची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, जागतिक व्यापार संघटना, अशा प्रकारची संघटना 1994 मध्ये स्थापन केलेली आहे आणि भारत सुद्धा त्या संघटनेचा मेंबर आहे आणि जवळपास जगातील सर्वच राष्ट्रांनी याच्यावर WTO मध्ये जवळपास म्हणतो की सह्या केलेल्या आहे. WTOचा करार मान्य केलेला आहे. कारण आपण पाहतो की लोकांच्या मागण्या एवढ्या वाढलेल्या आहेत की देशांतर्गत उद्योग म्हणा किंवा व्यवस्था म्हणा, सिस्टीम म्हणा, त्या पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून देशाचा जर विकास करायचा असेल तर जग ही एक अर्थव्यवस्था झाली पाहिजे आणि या अनुषंगाने जागतिकीकरण असलेलं आपल्याला जग दिसायला मिळतं. WTOच्या अंतर्गत उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला प्रोत्साहन दिलं जातं किंवा त्या माध्यमातून अ, देशादेशांमध्ये व्यवहार व्हावेत हाच प्रयत्न WTOचा झालेला आपल्याला दिसून येतो आणि हळू-हळू आपण पाहतो की 1991 ते 2005 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही आजही आपण पाहतो की ज्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव होता, तो प्रभाव कमी करून तिथे खाजगी क्षेत्राला संधी दिलेली आहे किंवा जागतिक गुंतवणुकीला मान्यता दिलेली आहे. तर अशा प्रकारचं टप्प्याटप्प्यानं अर्थव्यवस्थेचं उदारीकरण म्हणा, खाजगीकरण म्हणा, जागतिकीकरण म्हणा, आता भारतीय अर्थव्यवस्था आपण पाहतो की जवळपास ही जागतिक अर्थव्यवस्थेला जोडलेली आहे किंवा तिचा एक भाग झालेला आहे, असं आपल्याला म्हणता येईल. की जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचे एकात्मिक एकात्मीकरण होय. म्हणजेच या प्रक्रियेत जगातील देशांदरम्यान वस्तू व सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि माहिती पहा, जगातील सर्व देशांमध्ये वस्तू व सेवा, भांडवल, तंत्रज्ञान व माहिती इत्यादींबाबत अ, एकमेकांना सहकार्य करणे किंवा आर्थिक आंतरअवलंबित्व निर्माण करणे, ज्याला आपण इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स असं आपण म्हणू शकतो किंवा की वस्तू आणि सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि माहितीची आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण करणे किंवा तशा प्रकारचं अवलंबित्व निर्माण करणे, याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. दुसरी व्यापक या ठिकाणी अर्थ दिलेला आहे जागतिकीकरणाचा, की जागतिकीकरण ही एक व्यापक आर्थिक प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत सर्व देशांदरम्यान वस्तू व सेवा, भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान, विचारधारा इत्यादींचा प्रवाह कोणत्याही सरकारी प्रतिबंधाविना होऊ शकतो. म्हणजेच कोणत्याही उत्पादकाला जगात कोठेही कमीत कमी उत्पादन खर्च वस्तू व सेवांचे उत्पादन करता येणे, त्यासाठी जगातून कुठूनही स्वस्तात कच्चा माल व व्यवस्थापकीय संसाधने मिळवता येणे
आणि निर्माण झालेल्या वस्तू व सेवा जगात कोठेही विकता येणे अशी संधी उपलब्ध असल्यास व त्यासाठी कोणत्याही देशाच्या सरकारने बंधने न घातल्यास अशा स्थितीला किंवा ती निर्माण होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. म्हणजेच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विभिन्न देशांदरम्यान उत्पादक घटकांची म्हणजे उत्पादनाचे जे घटक असतात त्या घटकांची देवाणघेवाण त्यामध्ये होते किंवा त्यांना फ्री वातावरण असतं असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ श्रम, भांडवल, तंत्रज्ञान, वित्त, उद्योजकता इत्यादी. मुक्त भ्रमणक्षमता यांच्यामध्ये कशी असते? मुक्त भ्रमणक्षमता ज्याला फ्री मोबिलिटी असं म्हणू शकतो आपण असून मुक्त व्यापाराची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. वर्तमान काळात जागतिकीकरण ही संकल्पना प्रामुख्याने व्यापाराच्या आंतरराष्ट्रीयकरणाशी संबंधित आहे. जागतिकीकरण ही संकल्पना प्रामुख्याने व्यापाराच्या आंतरराष्ट्रीयकरणाशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत विश्वस्तरीय स्पर्धा विकसित करण्याच्या उद्देशाने व्यापार व व्यापारी धोरणांप्रती वैश्विक दृष्टिकोन स्वीकारला जातो. त्याचा मौलिक उद्देश आंतरराष्ट्रीय बाजार व व्यापारास विश्वव्यापी बनवून बहुपक्षीय व्यापार पद्धती विकसित करणे हा आहे. व्यापाराबरोबरच आर्थिक विकासाची प्रक्रिया आणि सामाजिक सांस्कृतिक प्रक्रिया व विचारधारांचे विश्वव्यापीकरण करणे व त्याचे लक्ष्य आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे संपूर्ण विश्व एक वैश्विक ग्राम ज्याला आपण म्हणतो ग्लोबल व्हिलेज, वैश्विक ग्राम. आपल्या पंतप्रधानांच्या भाषणात आपण नेहमी वैश्विक ग्राम किंवा ग्लोबल व्हिलेज आणि दुसरा एक शब्द आपण ऐकतो बनेल. जी प्रक्रिया भारताची जी संस्कृती आहे ज्याला आपण वसुधैव कुटुंबकम असं आपण म्हणतो. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या प्रत्येक भाषणांमध्ये वसुधैव कुटुंबकम हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणजे पूर्ण जग हे आपलं कुटुंब बनून अशा प्रकारची भावना ही जागतिकीकरणामध्ये की प्रत्येकाचं हित या ठिकाणी जोपासणं. जसं आपण पाहतो राष्ट्रांमध्ये अंतर्गत आपण पाहतो की एकमेकांचं हित साधतो, तसं आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एकमेकांचं हित साधणे, मग वस्तू व सेवांच्या बाबतीत हित साधणे, भांडवलाच्या बाबतीत हित साधणे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत हित साधणे किंवा माहितीची देवाणघेवाण करून एकमेकांना सहकार्याची भावना ठेवणे, अशा प्रकारची ही अपेक्षा किंवा ही प्रक्रिया जागतिकीकरणामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. तर या अनुषंगाने जागतिकीकरणाचा अर्थ आपल्याला सांगता येईल. जागतिकीकरणाचे मुख्य 4 घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत पुढील 4 घटक हे अंतर्भूत आहेत. त्यामध्ये पहिलं आपण पाहिलेलंच आहे, वस्तू व सेवांचा मुक्त व्यापार किंवा प्रवाह, फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह, ज्यामध्ये आपण पाहतो की व्यापार अडथळे कमी करून वस्तू व सेवांच्या राष्ट्रीय सीमापार मुक्त प्रवाह साध्य करणे हे जागतिकीकरणाचं मुख्य घटक असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा मुख्य प्रवाह आहे भांडवलाचा. आपण पाहिलेलाच आहे की व्याख्येमध्येच हे दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तू व सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, माहितीचा मुक्त देवाणघेवाण करण्याला जागतिकीकरण असं आपण म्हटलेलं आहे. की दुसरा मुद्दा यामध्ये आहे भांडवलाचा मुक्त प्रवाह ठेवणे, राष्ट्रीय सीमापार उत्पादक भांडवलाचा तसेच वित्तीय भांडवलाचा मुक्त प्रवाह होण्यासाठी वातावरण निर्माण करणे हा एक घटक जागतिकीकरणाचा असलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा घटक आहे तंत्रज्ञान मुक्त प्रवाह. राष्ट्रांदरम्यान तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाहासाठी वातावरण निर्माण करणे हा एक घटक जागतिकीकरणाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि श्रमाचा मुक्त प्रवाह. श्रम हा आपण पाहतो की श्रमाशिवाय वस्तूची तर निर्मिती होतच नाही. जगातील विविध देशांदरम्यान श्रमाच्या कामगारांच्या व त्यांच्याबरोबर कौशल्याच्या मुक्त प्रवाहासाठी वातावरण निर्माण करणे, अर्थात विकसित राष्ट्रातील जागतिकीकरणाचे समर्थक जागतिकीकरणाच्या व्याख्येत पहिल्या 3 घटकांना समाविष्ट करण्याचा आग्रह धरतात. पहिल्या 3 घटक म्हणजे वस्तू सेवांचा मुक्त प्रवाह, भांडवलाचा मुक्त प्रवाह आणि तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह. म्हणजे विकसित राष्ट्र हे पहिले 3 घटक
मुक्त ठेवण्याला प्रयत्न करतात, परंतु चौथ्या घटकाला ते विरोध करतात, ज्याच्यामध्ये श्रम आहे. आज आपण पाहतो की या कोविडच्या समस्येमध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या देशातील युवकांना रोजगार कसा टिकेल आणि देता येईल यासाठी प्रयत्न करतं. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर आता लोकांना, विदेशी लोकांना रोजगार देणे थोडं मर्यादा त्यामध्ये आणलेल्या आहेत, असं आपल्याला दिसून येते. की हा जो चौथा मुद्दा आहे, तो मुद्दा आता विकसित राष्ट्र मान्य करत नाहीत किंवा तशा प्रकारचे त्याला विरोध होतो, असं आपल्याला म्हणता येईल. की विकसित राष्ट्रातील जागतिकीकरणाचे समर्थन जागतिकीकरणाच्या व्याख्येत पहिल्या तीनच घटकांना समाविष्ट करण्याचा आग्रह धरतात. मात्र विकसनशील राष्ट्रातील बहुतेक तज्ज्ञांच्या मते जागतिकीकरणाचे अंतिम उद्दिष्ट वैश्विक ग्रामची निर्मिती करणे, वैश्विक ग्राम, ग्लोबल व्हिलेज ज्याला आपण म्हणतो, त्याची निर्मिती करण्याचं मुख्य उद्दिष्ट हे जागतिकीकरणाचं आहे. असे मानल्यास त्यासाठी श्रमाच्या मुक्त प्रवाहाची नितांत आवश्यकता आहे. कारण श्रम गेल्याशिवाय सांस्कृतिक देवाणघेवाण तिथे होणार नाही किंवा तशा प्रकारच्या रोजगाराच्या स्थिती निर्माण होणार नाही. तर आपण पाहतो की पूर्वी जे इंग्रज भारतात आपल्याकडे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणून बनले. आपण पाहतो की पहिलं मग वसाहतवादाचं हेच उद्देश होतं की वस्तू व सेवांचा पुरवठा करणे, म्हणजे निर्यात करून संपत्ती मिळवणे. मग तोच उद्देश राहील. म्हणून श्रमांची सुद्धा देवाणघेवाण झाली पाहिजे, श्रम सुद्धा मुक्त प्रवाह झाला पाहिजे. आणि याच अनुषंगाने असं जर राहिलं तरच जे आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना किंवा ही संस्कृती डेव्हलप होईल किंवा ग्लोबल व्हिलेज हे जो उद्देश आहे, वैश्विक ग्राम ज्याला आपण म्हणतो, तो उद्देश त्यातून पूर्ण होईल असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे जागतिकीकरणाचा अर्थ आणि जागतिकीकरणाचे घटक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आपण पाहिलेलं आहे की जागतिकीकरणाचे मुख्य आपण पाहतो की जागतिकीकरणामुळे विदेशी गुंतवणूक, विदेशी तंत्रज्ञान, वस्तू व सेवांची देवाणघेवाण आणि श्रमाचं मुक्त प्रवाह या ठिकाणी हे मुख्य उद्देश या ठिकाणी जागतिकीकरणाचे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे बरेच अविकसित राष्ट्र आहेत, त्या विकसित राष्ट्राला विकासाच्या संधी या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि जागतिकीकरणामुळे मोठ्या फार प्रमाणात विदेशी भांडवल उपलब्ध होतं आणि विदेशी भांडवलामुळे आपण पाहतो की बऱ्याच राष्ट्राच्या विकासाला एक पूरक स्थिती या ठिकाणी निर्माण होते. आणि आपण पाहतो की विकास जर करायचा असेल तर भांडवल मोठ्या प्रमाणात लागतं आणि भांडवल उपलब्ध देशांतर्गत होत नसेल तर कर्ज घेण्यापेक्षा विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली तर आपण पाहतो की त्या माध्यमातून देशाचा विकास करता येतो, देशामध्ये रोजगार निर्माण करता येतो, देशातील नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करता येतो. आणि म्हणून अर्थव्यवस्था विकासाकडे जाते असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या अनुषंगाने जागतिकीकरण हे आवश्यक आहे. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था देखील या जागतिकीकरणाचा फायदा घेऊन आज पुढे गेलेली आहे किंवा विकसित होत आहे. आज आपण पाहतो की जगातील सहावी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. एक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून विकसनशील किंवा अविकसित देशांचा विकास करता येतो असं आपण पाहतो की. कारण जागतिकीकरणाच्या याच्यातून आपण पाहिलेलं आहे की मोठ्या फार प्रमाणात विदेशी भांडवल आणि तंत्रज्ञान हे उभा करता येतं आणि तंत्रज्ञानाशिवाय विकास करता येत नाही. तंत्रज्ञानाशिवाय आपल्याला आपण पाहतो की कुठल्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करता येत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील तर जागतिकीकरणाचा स्वीकार करणे हे गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी काही दुसऱ्या काही व्याख्या दिलेल्या आहेत की ऋषी मोदी यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे खुली स्पर्धा किंवा आणि नवे तंत्रज्ञान यातून उत्पादकता आणि उत्पादन वाढविणे, तसेच संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ निर्माण करणे आणि वस्तू व सेवांची यांची विक्री करणे असाही त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. सी.टी. कुरी यांच्या मते अर्थव्यवस्थेचा समूह होय, म्हणजे विविधता असलेल्या अर्थव्यवस्थेचा समूहाला त्यांनी जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे की ज्या समूहामध्ये परस्परातील
व्यवहारातून व वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेतून कालांतराने एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थव्यवस्था अस्तित्वात येते. त्या जागतिकीकरण किंवा जागतिक अर्थव्यवस्था असं त्यांनी म्हटलेलं आहे. जागतिक बँकेने या ठिकाणी जागतिकीकरणाचा अर्थ सांगितलेला आहे की जागतिकीकरणामध्ये उपभोग्य वस्तूसह सर्व वस्तूंच्या आयातीवरील निर्बंधे हळूहळू रद्द करणे, आयातीचे दर कमी करणे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे खाजगीकरण करणे, अशा प्रकारचा अर्थ जागतिक बँकेने ठेवलेला आहे. तर ह्या काही या काही व्याख्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या व्याख्येवरून जागतिकीकरणाची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जागतिकीकरणामध्ये मुक्त स्पर्धा असते. जागतिकीकरणामध्ये सरकारी नियंत्रणे नसतात. सरकारी उपक्रमाचे अस्तित्व कमी असतं आणि खाजगी क्षेत्राला संधी दिली जाते. आयातीवरील निर्बंध हळूहळू रद्द केले जातात. संपूर्ण जग एक बाजारपेठ निर्माण केली जाते. भांडवल व साधन सामग्रीची गतिशीलता निर्माण केल्या जाते. मुक्त स्पर्धा आणि नवे तंत्रज्ञान, उत्पादकता व उत्पादन वाढविले जाते. ही सर्व वैशिष्ट्ये जागतिकीकरणाची असलेली आपल्याला दिसून येतात. आता जागतिकीकरणाचे काही फायदे भारताच्या अनुषंगाने या ठिकाणी पाहूया. आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जी बंधने होती, परकीय चलनावर नियंत्रण ठेवणारा फेरा ऍक्ट आपण रद्द केला आणि त्याऐवजी आपण फेमा हे ऍक्ट आणलेला आहे की जो की त्या पद्धतीने त्याचं नियमन करत असतो. तर यामध्ये बरेच फायदे भारतीय अर्थव्यवस्थेला झालेले आहेत. त्यामध्ये पहिला फायदा आहे की उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर करता येईल, की जागतिकीकरणामुळे विदेशी भांडवल येतं, विदेशी तंत्रज्ञान येतं, विदेशी व्यवस्थापनाचे काही फायदे या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की त्याचा पुरेपूर लाभ वस्तूच्या निर्मितीमध्ये होत असतो आणि त्यातून आपण पाहतो की उद्योग संस्थेचा त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर झाल्यामुळे देशाच्या विकासाला या ठिकाणी हातभार लागतो. त्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाला या ठिकाणी लाभ घेता येतो. आपण पाहतो की तंत्रज्ञानाशिवाय औद्योगिकीकरण शक्य नसतं आणि औद्योगिकीकरण करायचं असेल तर नवीन यंत्रतंत्राचा वापर केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानामुळे आपण पाहिलेलं आहे की उत्पादनाचा वेग वाढतो, गुणवत्ता वाढते, उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कमी होऊन आपण पाहतो की वस्तूची किंमत कमी होते आणि वस्तूची किंमत कमी असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वस्तूला मागणी मोठ्या फार प्रमाणात येते आणि वस्तूला मागणी वाढणे तून नफा मिळतो आणि नफ्यातून आपण पाहतो की अर्थव्यवस्था ही विकसित होत असते. नफ्याची पुनर्गुंतवणूक होते, त्यातून पुन्हा रोजगार प्राप्ती होते, लोकांचं उत्पन्न वाढतं, पुन्हा मागणी वाढते, मागणी वाढली की पुन्हा नफा वाढतो, नफा वाढला की पुन्हा त्याची गुंतवणूक होते, पुन्हा रोजगार निर्माण होतो. अशा प्रकारचं चक्र अर्थव्यवस्थेमध्ये या नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होत असतं आणि त्याचे फायदे भारताला झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या बचती देखील मिळतात. बचती म्हणजे वेगवेगळे फायदे, जसं की आपण पाहतो की एखादी मोठी संस्था, उद्योग असेल तर त्याला वित्त संस्था मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठा करतात. गव्हर्नमेंट त्यांना विविध सवलती देतं. अशा प्रकारे आपण पाहतो की हे सगळे बाहेरची जी मदत होते, त्या मदतीला फायदे असं म्हणतात. बचती त्याला आपण म्हणतो की जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला विविध प्रकारच्या बचती या ठिकाणी मिळाल्या आहेत किंवा मिळू शकतात. उत्पादन शक्तीचा पुरेपूर वापर केल्याने उत्पादनात वाढ होईल. त्यामुळे विविध प्रकारच्या बचतीचा लाभ या ठिकाणी उत्पादकाला होईल आणि त्याचा परिणाम उत्पादन खर्च कमी होण्यात व किमती कमी होण्यात होईल असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर उद्योगातील कार्यक्षमतेत वाढ होते. जागतिकीकरणामुळे आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान येतं, त्यामुळे कुशल व्यवस्थापन तयार होतं आणि उद्योगाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होते. आपण पाहतो की 1991 मध्ये भारताला एक 10-15 दिवस पुरेल एवढंच आपण पाहतो की विदेशी चलन उपलब्ध होतं. आंतरराष्ट्रीय व्यापार हा सगळा विदेशी चलनामध्ये असतो आणि त्यासाठी विदेशी चलन हे देशाकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं असतं आणि यातून आपण पाहतो की आता मोठ्या फार प्रमाणात भारताकडे म्हणजे अतिरेकी प्रमाणात आपण पाहतो की विदेशी चलन आज भारताकडे फार मोठा स्टॉक आहे. आपण पाहतो की विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात पैसा येत आहे. त्याचबरोबर विदेशी आपण पाहतो की म्हणजे उद्योगामधील गुंतवणुकीतून आणि
आपण पाहतो की शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीतूनही मोठ्या फार प्रमाणात भारतात विदेशी गुंतवणूक किंवा पैसा उपलब्ध होत आहे आणि त्याचा आपण पाहतो की उपयोग भारताच्या विकासासाठी होत आहे. आपण पाहतो की देशामध्ये विदेशी वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल तर त्यासाठी विदेशी चलन लागतं आणि विदेशी चलन जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारात आपण पाहतो की की तो फायद्याचा असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारे अनेक फायदे आपल्याला या ठिकाणी जागतिकीकरणाचे सांगता येतील की जागतिकीकरणामुळे आज आपण पाहतो की अगदी भारतात मोठ्या फार कॉम्प्युटरायझ्ड सिस्टीम आलेली आहे किंवा कॉम्प्युटरायझ्ड आज उद्योग चालत आहेत की रोबोटिक तंत्रज्ञान आपण पाहतो की सगळं मॅनेज सगळं यंत्राकडून केल्या जातं आणि आपण पाहतो की त्यामुळे वस्तूची गुणवत्ता वाढते, उत्पादन खर्च कमी होतो किंवा वस्तूच्या निर्मितीचा वेग वाढतो आणि त्यामुळे आपण पाहतो की सगळंच आज आपण पाहतो की समजा आता तुम्ही जर एखाद्या फॅक्टरीमध्ये जर भेट दिली तर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे कच्च्या माल पासून तर पक्का माल पर्यंत कंटिन्यू मशीन ऑटोमॅटिक ह्या चालतात. तिथे कुठेही आपण पाहतो की फार काही लेबरची आवश्यकता पडत नाही आणि हे सगळं ऑटोमॅटिक असतं, कॉम्प्युटरायझ्ड असतं आणि हे सगळं ऑटो मशीन असल्यामुळे आपण आज पाहतो की उत्पादन निर्मिती प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि त्याचे फायदे आपण पाहतो की हे उत्पादकाला होतात. प्रचंड प्रमाणात उत्पादन वाढतं. देशांतर्गत गरज पूर्ण होऊन विदेशामध्येही त्याची आपल्याला निर्यात करता येते आणि अशा प्रकारे आपण पाहतो की जागतिकीकरणामुळे हा बदल झालेला आहे किंवा जागतिकीकरणामध्ये आपण पाहतो की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नवनवीन शोध लागतात आणि त्या शोधांचाही फायदा जागतिकीकरणाच्या माध्यमातून इतर अविकसित व विकसनशील राष्ट्रांना होत असतो. कारण आपण पाहतो की विकसनशील किंवा अल्पविकसित राष्ट्रांमध्ये संशोधनाला अनुकूल वातावरण नसतं. आपण पाहतो की तशा प्रकारची गुंतवणूक त्यामध्ये नसते, लॅबोरेटरीज अवेलेबल नसतात किंवा शैक्षणिक वातावरणाचा अभाव असतो. परंतु विकसित राष्ट्रांमध्ये हे सगळं असतं आणि तिथे रोज आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात संशोधन करत असतात. आता आपण पेटंटच्या बाबतीत जर पाहिलं की चीनमध्ये दरवर्षी 1,00,000 ते 1,50,000 पेटंट घेतल्या जातात आणि भारतामध्ये ती संख्या फक्त एक 3-3.5 हजाराच्या जवळपास आहे. एवढा फरक विदेशी विकसित राष्ट्रांचा आणि भारताचा असलेला आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होणं, तशा प्रकारचं शिक्षण मुलांना देणं, तशा प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपण पाहतो कारण भारतात खूप मोठं दारिद्र्य आहे आणि दारिद्र्यामुळे लोक स्वतः काही उभा करू शकत नाही. सर्व काही दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं आणि दुसरीकडून काही उपलब्ध होत नाही आणि म्हणून आपल्याकडे गुणवत्ता असूनही आपण काही राष्ट्रासाठी विशेष असं काही करू शकत नाही. आज जे आपण पाहतो शेतीतील तंत्रज्ञान असेल, उद्योगातील तंत्रज्ञान असेल, सेवा क्षेत्रातील तंत्रज्ञान असेल, हे सगळं विदेशातूनच जास्त यायला लागलेलं आहे आणि विदेशी लोकांना त्याचा फायदा होत आहे. त्याची आपल्याला मोठी किंमत देऊन ते आणावं लागत आहे. हे जर आपण देशात निर्माण केलं, जसं की आपण पाहतो की मोदी गव्हर्नमेंटने आता आवाहन केलेलं आहे की भारताला आत्मनिर्भर बनवा. कारण रिसर्च भारतामध्ये झाला पाहिजे. भारतीय टेक्नॉलॉजी आपण यूज केली पाहिजे. मोबाईल्स भारताचे वापरले पाहिजे. भारताच्या वस्तू आपण जास्तीत जास्त जर वापरल्या तर भारतातील उद्योजक हे नफ्यात येतील किंवा उद्योजक त्यांनी जो रोजगार निर्माण केलेला आहे तो रोजगार टिकून राहील आणि वाढेलही. तर त्याचा म्हणजे भारतीय लोकांचा जर रोजगार टिकवायचा असेल, वाढवायचा असेल तर भारतीय वस्तू आपण खरेदी केली पाहिजे. त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तरच भारतीय उद्योग टिकतील आणि भारतीय उद्योगांनीही संशोधनाकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकांच्या आवडीनिवडीकडे लक्ष देऊन वस्तूंची निर्मिती गुणवत्तायुक्त आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जर केली, तर आज आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात भारतीय वस्तूंनाही देशांतर्गत आणि विदेशामध्ये मागणी येऊ शकते. यामध्ये आपण पाहितलं की अ, मोदी गव्हर्नमेंटने आपण पाहतो मोदीजींनी भारतीय उद्योजकांना किंवा भारतीय जनतेला आव्हान केलं की तुम्ही अशा वस्तू बनवा की जेणेकरून भारत हा आत्मनिर्भर बनेल आणि लोकांनी ते करूनही दाखवलं. आपण पाहितलं की या कोविड महामारीमध्ये अ, की आपल्याला पीपई किट हे आयात करावं लागत होते. आज आपण पाहतो की देशांतर्गत त्याचं एवढं उत्पादन वाढलं की आता आयात आपण करू शकत नाही. तर विदेशांना देखील मदत करत आहोत. त्याचबरोबर कोरोनावरील औषधं आपण खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकेपर्यंत निर्यात केलेली आहेत.
हे एक भारतातलं जागतिकीकरणाचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण पाहतो की सुरुवातीला आपल्याला मास्क आयात करावे लागले. आज आपण पाहतो की मास्कची आपण आपली गरज पूर्ण करून ते निर्यात देखील करत आहोत. सॅनिटायझर सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोविडच्या टेस्ट करणाऱ्या जे आपण पाहतो की ज्या टेस्टिंग व्हायला पाहिजे ते आता देशांतर्गत आपण पाहतो की देशी तंत्रज्ञान त्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे, की काही मिनिटांमध्ये लगेच आता कोविडचं आपल्याला निदान करता यायला लागलेलं आहे, की हे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, ह्या विविध योजनांच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे आणि तेही आपण पाहतो की कमी किमतीमध्ये विदेशी जर आपण एखादी टेस्ट आणली तर आपण पाहतो की ती 2 आणि 3,000 रुपयामध्ये मिळत होती. आज आपण पाहतो की ती हे सगळं इन्स्ट्रुमेंट खूप स्वस्त भारतात तयार केले. भारतीय आय-आय-टी कंपन्यांनी म्हणा, वेगवेगळ्या केमिकल्स कंपन्यांनी म्हणा, आता हे सगळं ह्या टेस्टिंग कोविडच्या टेस्टिंगच्या मशीन ज्या आहेत त्या भारतामध्ये आता भारतीय लोकांनी डेव्हलप केलेल्या आहेत आणि कमी खर्चामध्ये आता कोविडची टेस्ट आणि कमी वेळामध्ये त्याचा रिझल्ट येत आहे. हे जागतिकीकरणाचे फायदे आहेत. या अनुषंगाने जर भारतातील लोकांनी राष्ट्रवादाच्या भूमिकेतून प्रेरित होऊन आपण पाहतो की कशा प्रकारचं शिक्षण घेतलं, ज्ञान डेव्हलप केलं, तर आपणही आपल्या देशामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगली वस्तू निर्माण करून जगाला ती देऊ शकतो, विकू शकतो आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात एक भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढू शकतो. आपण पाहतो की 1991च्या पूर्वी भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा मोठ्या फार प्रमाणात प्रतिकूल होता. जास्तीत जास्त आपण आयातीवरच निर्भर होतो. आज आपण आयातीबरोबर निर्यातही मोठ्या फार प्रमाणात करत आहोत, की आज आपण पाहतो की पहिला आपला जागतिक व्यापार हा 0.50 एवढाच होता, 0.50 एवढा होता. आज तो 3% पर्यंत गेलेला आहे. 3% पर्यंत जागतिक पातळीवर भारताचा व्यापार आता जागतिक व्यापार वाढलेला आहे, देवाणघेवाण वाढलेली आहे आणि याचं श्रेय भारतातील लोकांना जातं. त्याचबरोबर जागतिकीकरणाला जातं. भारतीय अर्थव्यवस्था खुली केल्यामुळे हे सगळं आता आपण पाहतो की भारताचाही जागतिक व्यापार वाढलेला आहे. तर एवढे फायदे जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेला झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु त्याची दुसरी बाजूही आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ज्याला आपण भारतीयकरणाच्या तोटे असं म्हणूया किंवा साइड इफेक्ट्स असं किंवा प्रतिकूल परिणाम असं आपल्याला म्हणता येईल, की त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की कर्जबाजारीपणात वाढ. आपण पाहतो की जागतिकीकरणाचा जर अभ्यास केला, की जगातील काही राष्ट्र ही जागतिकीकरणामुळे दिवाळखोरीत निघाली. कारण आपण पाहतो की त्यांची अवलंबित्वपणा हा जास्त वाढला. इकॉनॉमिक इंटर डिपेंडन्सी आपण ज्याला आपण म्हणतो, की ही खूप मोठ्या फार प्रमाणात वाढली आणि त्यामुळे ज्यामध्ये मेक्सिको, ब्राझील, चिली, अर्जेंटिना यासारखी राष्ट्रे दिवाळखोरीत निघालेली आपल्याला दिसून येतं, की यांनी विदेशी कर्ज एवढं घेतले, की त्यांच्या जीडीपीच्या 60% 65% प्रमाण गेलेलं आहे आणि त्यामुळे ही राष्ट्रे दिवाळखोरीत निघालेली आहेत, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वाढता प्रभाव. आपण पाहिलं, की मल्टीनॅशनल कंपन्यांकडे मोठ्या फार प्रमाणात भांडवल असतं. त्याचबरोबर त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान असतं आणि त्या जोरावर ते काय करतात, पूर्ण मार्केट कॅप्चर करतात आणि त्याचा परिणाम त्या देशातील छोटे-छोटे जे उद्योग आहेत त्यांच्यावर आपण पाहतो, की ते आजारी पडतात, ते बंद करावे लागतात किंवा ते यांच्यासोबत स्पर्धेत टिकत नाहीत आणि त्याचा परिणाम आपण पाहतो, की देशांतर्गत उत्पादन ठप्प होतं आणि विदेशी मग उत्पादनावर आपल्याला या ठिकाणी निर्भर राहावं लागतं आणि तशा प्रकारची स्थिती होणे म्हणजे राष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आज आपण पाहतो की बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सगळ्याच क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे. बँकिंग क्षेत्र असेल, विमा असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, दूरसंचार असेल, जाहिराती असतील, वैद्यकीय सेवा असतील, लेखापरीक्षण असेल, इतर सर्व क्षेत्रांमध्ये या कंपन्यांनी शिरकाव केल्यामुळे आपण पाहतो की यामध्ये जे दुसऱ्या स्थानिक कंपन्या होत्या किंवा उद्योग होते ते अडचणीत आले आणि आपण पाहतो की ही बाब फार वाईट आहे असं आपल्याला म्हणता येईल, की इथे कुठेतरी दुरुस्ती व्हायला पाहिजे. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचं शोषण या विदेशी जागतिकीकरणामध्ये होत असतं. आपण पाहतो की जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून जगातील अनेक देशातील नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या फार प्रमाणावर शोषण होत आहे. जागतिकीकरणामुळे 50% विषुववृत्तीय वनसंपदा संपुष्टात आलेली आहे.
यामुळे जैविक विविधता धोक्यात आलेली आहे. विकसित देशातील लोकसंख्या कमी, पण त्या तुलनेत ते ऊर्जेचा अधिक प्रमाणात उपभोग घेतात. तेथील उद्योगधंदे कार्बन डायऑक्साईड, नायट्रिक ॲसिड, मिथेन वायू इत्यादी वातावरणात सोडतात आणि बाहेर टाकला जातो. औद्योगिक कचराही मोठ्या फार प्रमाणात राहतो. त्यामुळे नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरणाचे रक्षण या बाबींना जागतिकीकरणामध्ये महत्त्व द्यायला पाहिजे, परंतु ते दिले जात नाही आणि त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचं मोठ्या फार प्रमाणात या लोकांकडून किंवा या राष्ट्रांकडून नुकसान होतं असं आपल्याला म्हणता येईल. जसं की आपण पाहतो की अ, जे आपण पाहतो की आता जे वातावरणीय बदल जो झालेला आहे, त्यामध्ये सर्वात मोठा आपण पाहतो की विकसित राष्ट्रांकडून कार्बन डायऑक्साईडचं किंवा पर्यावरण प्रदूषण करण्याचं प्रमाण जास्त आहे. जसं की ऑस्ट्रेलियामध्ये आपण पाहतो की कोळशाच्या खाणी आहेत आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो की कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. अमेरिका असेल, जपान, जर्मनी असेल यांच्याकडूनही मोठ्या फार प्रमाणात पर्यावरण प्रदूषण केलं जातं आणि पर्यावरण दुरुस्ती करण्याचा साठीचा पैसा हे अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांकडून काढतात आणि पर्यावरण दूषित ते राष्ट्र करतात आणि पर्यावरणावरील उपाययोजना अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्राला करा म्हणतात. असा दुजाभाव या जागतिकीकरणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कृषी क्षेत्रावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो, की जागतिकीकरणामध्ये आपण पाहतो, की कृषी आधारांचा पुरवठा हा सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांकडून होतो. जसे की खते असेल, आधुनिक बी-बियाणे असेल, त्याचबरोबर कीटकनाशके असेल. आता कीटकनाशकेची किंमत तुम्हाला माहिती आहे का? 50,000-50,000 रुपये लिटरचे कीटकनाशके आहेत आणि ते जर भारतात विकायला गेले तर आपण पाहतो की भारतातल्या शेतकऱ्याला ते परवडतील का? अशा प्रकारे आपण पाहतो की कृषी आधारांच्या प्रचंड किमती त्यांनी वाढवलेल्या आहेत आणि त्या प्रमाणात कृषी माल हा त्याला किंमत मिळत नाही आणि त्यामुळे भारतीय शेतकरी हा तोट्यात जातो आहे, अडचणीत येत आहे, कर्जबाजारी होत आहे, आत्महत्या करत आहे आणि शेतीचं खूप भांडवलीकरण झालेलं आहे. शेतीला खूप उत्पादन खर्च त्यामुळेच वाढलेला आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही शेतीमध्ये विकत घ्यावी लागते आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता ही शेतीची वाढलेली नाही. आज आपण पाहतो की ह्या जागतिक वस्तूंमुळे शेतीचा पोतही खराब झालेला आहे. शेती ही नापीक बनण्याकडे जास्त प्रमाणात वाढत आहे. हे सगळं जागतिक वस्तू आणि सेवा आपण पाहतो कृषी आधारे आपण घेतल्यामुळे हे सगळं वाढत आहे. अनावश्यक गोष्टींचाही कृषीमध्ये वापर होत आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की अ, जे जी नैसर्गिक शेती म्हणून या ठिकाणी टिकायला पाहिजे ती जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये दिसून येत नाही आणि त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर विकसनशील देशांचे नुकसान होते. जागतिकीकरणामध्ये विकसनशील राष्ट्राचे नुकसान होत असते. औद्योगिक वस्तूंच्या आयातीवर करात घट झालेली आहे. जागतिक व्यापारात वाढ झालेली असली तरी त्यातील अविकसित राष्ट्रांचा हिस्सा खूप कमी आहे. अविकसित देशातील वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या किमती घटत आहेत. याशिवाय विकसित राष्ट्रातील वस्तूंशी त्यांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. तसेच पर्यावरणीय बालमजुरी इत्यादी अनेक जसे की आपल्याला एक उदाहरण देता येईल, की भारतामध्ये साखर उत्पादकतेचा खर्च हा जास्त आहे. जसं की आपण पाहतो, की साखर उत्पादनाला साधारणपणे आपण पाहतो 3,000 ते 4,000 रुपये पर क्विंटल खर्च येतो. 3,500 पर्यंत खर्च येतो आणि विदेशात हीच साखर आपण पाहतो 1,000-1,500 रुपये क्विंटलमध्ये उत्पादन होतं त्यांचं आणि त्यामुळे ती 1,500 मध्ये उपलब्ध होते. म्हणून आपल्या साखरेचं उत्पादन खर्च 3,500 असूनही आपल्याला विदेशी बाजारपेठेमध्ये आपली साखर ही 2,500-2,000 च्या आतच विकावी लागते आणि त्यामुळे हा तोटा होतो. अशा प्रकारे आपण पाहतो की जागतिकीकरणाचा लॉस होतो. आपण पाहतो की ज्या देशामध्ये विकसित जागतिकीकरणाचा खरा फायदा हा विकसित राष्ट्रांनाच झालेला आहे. कारण आयातीवरील निर्बंध उठवल्यामुळे त्यांच्या वस्तू पूर्ण जगात विकल्या जात आहेत आणि त्यांच्याकडे भांडवल स्वस्त असतं आणि मुबलकही असतं. त्याचबरोबर विदेशी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे असतं आणि त्यामुळे काय होतं, की त्यांच्यामधील उत्पादकता ही मोठ्या प्रमाणात वाढते. उत्पादन खर्च कमी होतो आणि आपल्याकडे तसं मागासलेले व अल्पविकसित राष्ट्रांमध्ये याच्या उलट स्थिती असते. एक तर भांडवल नसतं, थोडंफार असलं तरी ते महाग असतं, त्याचबरोबर तंत्रज्ञान नसतं आणि अशा ठिकाणी वस्तू निर्माण झाली तर त्याच्यामध्ये गुणवत्ता नसते, उत्पादन खर्च जास्त असतो आणि किंमत जास्त असते. या वस्तूला विदेशात मागणीच येत नाही आणि मग आपण पाहतो की जागतिकीकरणाचा खरा लाभ हा विकसित राष्ट्रांनाच झालेला आहे
अल्पविकसित किंवा विकसनशील राष्ट्राला फार कमी लाभ झालेला आहे. आणि आपण पाहतो की हा एक नवीन प्रकारचा वसाहतवाद या माध्यमातून झालेला आहे. अल्पविकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्रांची पिळवणूक या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा दोष आपल्याला की सार्वजनिक खर्चात कपात झालेली आहे. आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात गव्हर्नमेंटकडून जी सबसिडी शेतीला मिळायची, अडचणीत असलेल्या उद्योगांना मिळायची, गरीब लोकांना जी मदत व्हायची, ती जागतिकीकरणामुळे सबसिडीवर मर्यादा आल्या, सबसिडीवर बंधने आली. सबसिडी शून्य करण्याकडे जागतिकीकरणाचा उद्देश आहे, की गव्हर्नमेंटने सबसिडी बंद करावी. अशा प्रकारचं जागतिकीकरणाचं धोरण आहे. परंतु आपण पाहतो की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये किंवा भारतासारख्या राष्ट्रांमध्ये शेतीला सबसिडी दिल्याशिवाय शेतकरी टिकू शकत नाही किंवा छोट्या उद्योगांना सबसिडी दिल्याशिवाय ते टिकू शकत नाही. सबसिडी हा एक आधार असतो आणि तोच आधार जर काढून घ्यायचा तर जागतिकीकरणामध्ये अशा प्रकारे विकसनशील व अल्पविकसित राष्ट्रातील कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे अडचणीत येतं. आणि मग अ, देशांतर्गत उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र अडचणीत आलं तर विदेशी वस्तूंना या ठिकाणी संधी मिळते. विदेशी वस्तू मोठ्या फार प्रमाणात आपण पाहतो की मार्केटमध्ये येतात आणि त्यांना नफा मिळतो आणि त्याच कंपन्या मग नफ्यात येतात. देशांतर्गत कंपन्या तोट्यात जातात. हा एक दोष त्याचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्राचा विस्तार हा मोठ्या फार प्रमाणात होतो. आपण पाहिलेलं आहे की खाजगी क्षेत्राचा विस्तार झाला तर जिथे नफ्याच्या प्रेरणेने निर्मिती केली जाते आणि अतिरेकी नफा मिळण्याच्या माध्यमातून लोकांचं आर्थिक त्या ठिकाणी जपणूक केल्या जात नाही. लोकांची आर्थिक पिळवणूक केल्या जाते. आणि हा एक इफेक्ट आपल्याला साइड इफेक्ट असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा दोष आपल्याला सांगता येईल की त्यामुळेच आर्थिक विषमता वाढते. जागतिकीकरणामध्ये आर्थिक विषमता वाढते कारण नफ्याने प्रेरित उत्पादन होत असतं. नफ्यासाठी आपण पाहतो की लोकांचं आर्थिक पिळवणूक होते आणि त्यातून गरीब हा होत जातो आणि श्रीमंत होत जातो आणि अशा प्रकारे शहरी, ग्रामीण, गरीब, श्रीमंती अशी दरी निर्माण होते. हे एक जागतिकीकरणाचा प्रतिकूल परिणाम आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. वसाहतवादाचा हा नवा अवतार असलेला आपल्याला दिसून येतो, की जागतिकीकरणामुळे वसाहतवादाचा नवीन अवतार असं म्हटले जाते, की 18व्या-19व्या शतकात ब्रिटिश, डच, फ्रेंच कंपन्यांनी जे धोरण स्वीकारले होते, तेच धोरण बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिकीकरणाद्वारे राबवत आहेत. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाही स्वीकारलेल्या देशांची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते, असं आपल्याला म्हणता येईल, की थोडक्यात अशा प्रकारे जागतिकीकरणाचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम या ठिकाणी दिसून येतात, की थोडक्यात जागतिकीकरण हे अल्पविकसित राष्ट्र किंवा मागासलेले राष्ट्र किंवा विकसनशील राष्ट्राला आपण पाहतो, की हे नुकसानकारकच ठरत आहे. कारण आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा या ठिकाणी निर्माण होऊन देशांतर्गत कंपन्या जागतिकीकरणामुळे अडचणीत येत आहे. कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. शेतकरी इथं कर्जबाजारी होत आहेत. तर अशा प्रकारे जास्तच प्रतिकूल परिणाम जागतिकीकरणाचे असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आपण पाहतो की जागतिकीकरणावर थोड्याफार प्रमाणात आयातीवर ही बंधने असली पाहिजे आणि निर्यात ही मुक्त असली पाहिजे. देशांतर्गत वस्तूला संरक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा एक समन्वय यामध्ये जर साधला गेला, तर जागतिकीकरणाचे हे लाभ होऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.